आएंगे, देखेंगे इस कान मंत्र का फायदा कितना ही होगा इस मैदान के ऊपर, ये दर्शाएगा अगली गेंद के ऊपर। गेंदबाज फिर एक बार, जी हाँ, फिर टप्पा खाने के बाद इस बार उछाल नजर आई। हर गेंद के ऊपर एक नया वेरिएशन है सर। पहले देखा आपने जमीन का अंतर लेकर गई गेंद, उसके अगली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई नजर आई, लेकिन दोनों ही गेंद काफी सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी डिलीवर की गई, जिसके चलते मात्र गजानन जैसे एक बड़े बल्लेबाज को भी मैदान के ऊपर रोक कर रखा है इस गेंदबाज ने। फिर से एक बार देखें, लेकिन इस बार बल्ला घुमाया है, मात्र ऊंचाई ज्यादा नजर आ रही है, लंबाई का गेंदबाज खुद जाते हुए इस कैच को करते हुए कंप्लीट अपने फॉलो थ्रू में कैच ऑफ द डे। क्या बढ़िया कैच लपका है, ये तालियों की गड़गड़ाहट बता रही है कि काफी लाजवाब कैच था, ये मजबूर कर दिया तालियां बजाने पर दर्शकों को। क्या बढ़िया कैच, आज के दिन का सबसे उम्दा कैच। क्या बात है, चलिए 1983 की याद दिलाने वाला वो कपिल देव का कैच, मात्र यहां पर ऐसा लगा कि एक नई जनरेशन की बिहाफ में प्रेजेंट किया जा रहा हो, इस तरह का दर्शाते हुए गेंदबाज विक्रांत ने किया इस कारनामे को पूरा। क्या बात है, बढ़िया कैच यहां पर, और गजानन के पारी का अंत होते हुए जिसकी हम बात कर रहे थे, पीछे रहे थे रामा मानवर, अब तीसरे क्रमांक पर अब खुद को लेकर आए हैं मैदान पर। अब अमर चोपड़े के साथ देखा जाएगा कि यह पार्टनरशिप कितनी सफल और सही साबित होती है। गेंदबाजी के लिए इस वक्त अब नए गेंदबाज आए हैं, महेश परेश। चलिए नेक्स्ट मैच का टॉस जंक्शन स्पोर्ट्स क्लब विरुद्ध आदित्य प्रिया स्पोर्ट्स क्लब। चला या दोन्ही संघांना विनंती असणार आहे, नाणेफेकचा कौल करायचा है। इस बार अमर चोपड़े, यस, क्या बात है, आड़े बल्ले से खेला, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। चला जंक्शन यायचं आहे आपण टॉस साठी। तो बिल्कुल अगला मुकाबला जंक्शन विरुद्ध आदित्य प्रिया, दोनों ही टीमों के बीच देखा जाएगा। विकी और उनके सामने इस बार व्हाइट बॉल, यहां पर अतिरिक्त में 1 रनों का। चला उदय पवार, अगली गेंद, इस बार बैटिंग स्ट्रोक लगाया है, खेल दिया था यहां पर नटराज मुद्रा में आकर, मात्र 1 ही रन मिलेंगे दोनों ही बल्लेबाज को। तो चलिए यहां पर टॉस हुआ और जंक्शन ने इस टॉस को जीता है। विकी पाटिल के नेतृत्व में खेलने वाली संपूर्ण टीम पिछले मुकाबले में, पिछली प्रतियोगिता की बात की जाए तो 13 गेंदों में 47 की एक उम्दा पारी जिसके बल्ले से देखने के लिए मिली थी। आज कहीं ना कहीं जंक्शन टीम उसी पारी की उम्मीद करेगी विकी पाटिल से। इस मुकाबले की तरफ जहां पर रामा महानवर स्ट्राइक एंड पर है, अटकी हुई गेंद, इस बार देखिए स्टैंड एंड डिलीवर, जगह पे खड़े खड़े इस गेंद को भेज दिया मैदान से बाहर, 6 रन। तो चलिए मानो अगर आप अच्छे फॉर्म में हो, आपका बल्ला ठाठ से चल रहा है, तो हर गेंद आपको
फुटबॉल की तरह नजर आती है और उस पर इस तरह का प्रहार, जी हाँ बिल्कुल सही है। फिर इस बार खेल कर निकाला है, लेकिन इस बार अलोंग द कारपेट ऑन साइड की दिशा में लॉन्गन के क्षेत्र में जाएगी, जहां पर खिलाड़ी है विक्रांत और दोनों ही बल्लेबाजों को मात्र 1 रन लेने का मौका। स्ट्राइक एंड पर अब अमर चोपड़े देखेंगे, यहां पर स्कोर बोर्ड पर नजर डालें एक बार। तो टोटल रन संख्या की अगर बात की जाए तो 21 रन 21, 4 गेंदों के बाद 1 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड इस वक्त दर्शाता हुआ सुपर माउली का। देखेंगे अमर चोपड़े बची हुई 2 गेंदों में क्या दोनों ही गेंद खुद खेलेंगे, बड़े स्ट्रोक लगाने का प्रयास करेंगे, यहां से अब गेंदबाज कमबैक करने का प्रयास करेंगे। जी हाँ, यहां पर अब गेंदबाज अपनी पकड़ निर्माण कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद में उछाल नजर नहीं, जिसके चलते मात्र अमर चोपड़े थोड़ा सा कंफ्यूज हुए और गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई मात्र 5वीं गेंद यहां से डॉट आई है। यहां से आखिरी गेंद देखेंगे क्या डिलीवर करेंगे, यहां से कान मंत्र देते हुए रामा मानवर कुछ ना कुछ यहां से देखेंगे उसका फायदा कितना होगा। यहां पर एक बढ़िया फॉर्म में है, एक अच्छे कॉन्फिडेंस के साथ खेल दिया इस स्ट्रोक को, हवा में है गेंद, लेकिन मात्र खिलाड़ी दर्शक बनकर रह जाएंगे। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। तो चलिए तीसरे ओवर के लिए यहां पर लेकर आया गया है इस वक्त गेंदबाज सचिन टोमरे उर्फ शिवा। स्ट्राइक एंड पर रामा मानवर इस वक्त, लेकिन बेस्ट वर्सेस बेस्ट का बैटल आपको मैदान के ऊपर देखने के लिए मिलेगा। दोनों ही बेस्ट में से चुने जाते हैं और इस बार देखिए फिर एक बार रामा मानवर का प्रहार, गेंद चली सीमा पार 6 रन। फिर एक बार, फिर इस बार, लेकिन इस बार देखिए अपील लाउड की है। इस अपील में मात्र उत्साह नजर आता हुआ, आत्मविश्वास की कमी। अंपायर अपने फैसले पे पूरी तरह से कायम। इस बार मात्र गेंद में उछाल नजर नहीं आई, जिसके चलते मात्र डॉट प्रति का गेंद आता हुआ और यहां से अब एक तेरी तो एक मेरी, ये बैटल मैदान पर नजर आता हुआ। चलिए फिर से एक बार हवा में गेंद, खिलाड़ी है वहां पर, थोड़ी सी तो बिल्कुल चलिए यहां से अब शिवा के चेहरे पर वो शिकंज नजर आती हुई, यहां पर कहीं ना कहीं फील्डिंग में होती हुई बड़ी फेरबदल, कहीं ना कहीं यहां से बल्लेबाजों को रोकना है तो आपको एक नए वेरिएशन के साथ गेंदबाजी करनी होगी। वो वेरिएशन क्या यहां से शिवा अब लेकर आएंगे क्या, क्योंकि फील्डिंग में देखते हैं पूरी तरह से फेरबदल यहां पर किया गया है और यहां से अब रामा महानवर पर निगाहें होंगी सभी की। फिर इस बार जी हां, मैं हूं खलनायक, फिर गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन। चले चले मुकाबले को चालू रखना है, दूसरी गेंद दी जाएगी। शत्रु की हर आज्ञा का पालन करना पड़ेगा। चले शिवा को थोड़ा सा परेशान कर रहे हैं ये बल्लेबाजी और ये बल्लेबाज। फिर एक बार फुल टॉस और यहां पर गेंद निकल जाएगी। जी हां, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए।
तो चलिए यहाँ पर अब तीसरे क्रमांक पर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज 7 गेंदों में 27 रनों की बहादुर के लिए इस वक्त मैदान पर कर रहे हैं और टीम की टोटल रन संख्या की अगर बात की जाए तो 47 रन। एक विकेट के बाद गजानन बॉर्डर के आउट होने के बाद मानो ऐसा लगा था कि एक संकट सा मंडरा रहा है, लेकिन मात्र उस संकट के ऊपर भारी पड़ते नजर आ रहे हैं रामा महानवर। तो यहाँ पर हमारे सम्मानीय महेश जी पवार साहब, इनका शुभ आगमन वहां पर हुआ है इस संपूर्ण प्रतियोगिता के माध्यम से, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। इस बार ये देखिए महेश पवार जी का स्वागत किया है रामा महानवर रही छक्के के साथ और टीम का अर्धशतक पूरा होता हुआ 53 रन स्कोर बोर्ड के ऊपर मात्र एक विकेट के नुकसान के बाद। और यहां से ओवर की हुई है समाप्ति 3 ओवर के बाद 53 रन एक विकेट के नुकसान पर। रामदास महानवर देखिए सर तीसरे क्रमांक पर आए थे और एक हरफन मौला बल्लेबाजी इस वक्त मैदान के ऊपर चालू है। 8 गेंदों में महज 33 रनों की एक जबरदस्त बल्लेबाजी मैदान के ऊपर चलती हुई रामदास महानवर। इस वक्त गेंदबाज विजय को लेकर आया गया है। अमर चोपड़े जो ओपनिंग के लिए आए थे, हालांकि अभी भी मैदान पर अपनी टीम की पारी को संभाले हुए हैं और वहीं पर तीसरे क्रमांक पर आए रामदास महानवर ने तो क्या ही बात कर रहे हैं, इनके 8 गेंदों में 33 रन मानो गेंदबाजों को झंझोड़ कर रख दिया अपने बल्लेबाजी के माध्यम से। कहीं ना कहीं यहां से स्ट्राइक पर अगर रामा महानवर को लाया गया तो अर्धशतक ठोकने वाले आज के चौथे खिलाड़ी जरूर बन सकते हैं, लेकिन इस बार अमर चोपड़े विक्रांत हो गए यहां पर। एक और बढ़िया कैच, एक और बढ़िया कैच विक्रांत का, बाउंड्री लाइन के समीप करते हुए इस कैच को पूरा। और क्या उम्दा कैच है, देख सकते हैं आप एक्शन रिप्ले के माध्यम से और हमारे कैमरामैन पीटीसी लाइव के माध्यम से संपूर्ण प्रतियोगिता को कवर करते हुए। और क्या क्लियरिटी है, क्या क्लेविटी है और क्या वर्क है हमारे कैमरामैन का, काबिले तारीफ। ये पर्दे के पीछे के हीरो है हमारे अभिजीत चौहान कैमरामैन, और क्या फोकस किया है। चलिए न्यू बैटर मैदान पर आए अब। तो चलिए टीमू चोपड़े, अमर चोपड़े के बंधु, इन्हें भेजा गया है। इस बार हेलीकॉप्टर घुमाया था माता अलग कारपेट अपनी फॉलो थ्रू में काफी बढ़िया फील्डिंग का मुजाहरा करते हुए और अब यहां से रामा महानवर को स्ट्राइक एंड पर लाने का जो कार्य था वो बखूबी करते हुए। 4 गेंदें अभी भी बची हुई है, 4 गेंदों में मात्र 3 बड़े माइटी हिट। आज के दिन का चौथा खिलाड़ी बनेगा अर्धशतक ठोकने वाला। स्ट्राइक एंड पर है रामा महानवर, कॉन्फिडेंस पूरी तरह से कॉन्फिडेंस से भरपूर है इस वक्त। बात की जाए तो पहले मुकाबले में 15 गेंदों में 50 रन ठोके थे वीराज कानोकर ने, दूसरे मुकाबले में 18 गेंदों में 58 रन और 12 गेंदों में 40 रन ऋषि ने ठोके थे और लाला ने 16 गेंदों में 57। इस बार व्हाइट बॉल, ऐसा अभी भी मौका है। व्हाइट बॉल से अतिरिक्त के साथ स्कोर बोर्ड में होता हुआ इजाफा 55 रन स्कोर कार्ड पर अंकित होते हुए। अब तक मात्र 2 विकेट गिरे हैं, लेकिन इससे कुछ खास फर्क नहीं पड़ा है स्कोर बोर्ड के ऊपर। रामा अभी भी स्ट्राइक पर और यहां से बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद, समझना थोड़ा सा मुश्किल रहा रामा के लिए। डॉट प्रति का गेंद यहां पर आता हुआ
अभी भी 3 गेंद। बिल्कुल अगर रामा के साथ अमर चोपड़े के साथ आते रामा तो कहीं ना कहीं अर्धशतक यहां पर कंप्लीट होता नजर आता, लेकिन मात्र अभी भी मौका है, 3 गेंदें बची है। यहाँ पर अलॉन्ग द कारपेट खेलकर निकाला गया लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वहां पर विक्रांत 1 रन पूरा किया, दूसरे की मांग जरूर होगी और देख सकते हैं इस 2 रनों को भी कंप्लीट कर लिया गया। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। यहाँ पर फॉर्च्यून फेवर ऑफ द ब्रेन, यहाँ पर नसीब का पूरा पूरा साथ यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों के साथ यहाँ पे मिलता हुआ। यहां से देखेंगे बची हुई 2 गेंदें कितने रन जोड़ेंगे स्कोर कार्ड पर। यही उम्र है कर ले। विजय इस बार उड़ाया है, यस खिलाड़ी को मात्र दर्शक बनने के लिए मजबूर किया, गेंद को मात्र निहारते रह गए, गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए। जी हाँ, यहाँ पर 40 प्लस के खिलाड़ी हैं, 41 रन ठोक दिए हैं और यहां से अब गलती से मिस्टेक करेंगे तो गेंदबाज के लिए ये भारी पड़ सकता है। यहां से अगर एक आधी खराब गेंद, 9 गेंद अगर यहां पर गिरती है तो उस पर जरूर आक्रामकता दिखाएंगे, लेकिन यहां से 41 रन स्कोर कार्ड पर नजर डाले रामा मानवर के बल्लेबाजी की तो 11 गेंदों में 41 रन देखा था, 12 गेंदों में 40 रन ऋषि सरगम ने ठोके थे और यहां पर उस रिकॉर्ड को ब्रेक करते हुए आज के दिन में 11 गेंदे 41 और यहां से व्हाइट बॉल में 1 रनों का होता हुआ और इजाफा स्कोर कार्ड में न दिवाली न दशहरा और बिना दिवाली दशहरा के बोनस देते हुए गेंदबाज 64 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। रामा इस बार उठा के खेला है, लेकिन मात्र यहां पर भी खिलाड़ी दर्शक बनकर रह गए। गेंद सीमा रेखा के बाद 6 रन और स्कोरबोर्ड जा पहुंचा है 70 रन, नॉट आउट। 47 रनों की पारी खेलने वाले रामा है, 12 गेंदों में 47 रन और टीम का टोटल स्कोर 70 और रखा है लक्ष्य 71 रनों का। क्या बढ़िया पारी खेली आज के दिन में, सभी बल्लेबाज इनफॉर्म नजर आ रहे हैं, मानो आज कोई अलग ही गुट पीकर आए हो मैदान पर। अब तक 3 तो अर्धशतकीय पारी खेलने वाले बल्लेबाज हमें मिल चुके हैं। चौथा आक्रामकता दिखाने वाला 12 गेंदों में 40, लेकिन उनका भी रिकॉर्ड ब्रेक करते हुए आज के दिन में 47 रन अब तक ठोके हैं 12 गेंदों में यहां पर रामा महानुवर ने। चलेंगे अगले पारी की तरफ और सुनेंगे हमारे गुरुवर प्रवीण जी अर्जुन सर की आवाज। तब तक चलेंगे एक डीजे ब्रेक की तरफ।
धन्यवाद डीजे. धन्यवाद. धन्यवाद डीजे देखील खऱ्या अर्थानं पुण्याचा बाप्पा अर्थातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं ही महाआरती आपण या ठिकाणी निश्चितच डीजेच्या माध्यमातून ऐकली. खेळाच्या उत्तरार्धाकडे वळतो तर पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 70. पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार, परंतु एलिव्हेशन नाहीये. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. वैष्णव निंबाळकरला मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सफलता मिळाली आहे. खरं तर 71 धावांचं लक्ष गाठण्यासाठी सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 25+ किंवा 30+ धावा धावफलकावरती येणं अपेक्षित होतं आणि याच करता पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार करताना सचिन ठुंबरे अर्थातच शिवाय या खेळाडूला पाहिलं. चेंडूमध्ये एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्याचा परिणाम चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली. तितकाच सहज सोपा झेल या ठिकाणी कंप्लीट केला गेला क्षेत्ररक्षक वेदांतच्या माध्यमातून आणि पहिला फलंदाज मात्र तब्बूच्या आश्रयाला परतला. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मात्र सागर अनुसेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 षटकांची ही लढत असेल. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला कोणत्या तरी एका गोलंदाजाला टार्गेट करणं आवश्यक असतं. खरं तर आघाडीच्या गोलंदाजावरती हल्लाबोल करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. परंतु सचिन ठोंबरे शिवाय एका वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे. त्याला ठाऊक आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिल्या चेंडूवरती त्यांना आक्रमक प्रहार जरूर केला, परंतु गोलंदाजाचंही विशेष कौतुक करावं लागेल. सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा वैष्णव अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती चेंडूचा मारा करतोय. परंतु आणखीन एक तडाखेबंद फलंदाज सागर अनुसे सॅगी यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर आज अक्षयची अनुपस्थिती या संघामध्ये जरूर आपल्याला जाणवते. मागच्या 2 आठवड्यांचा खेळ जर का आपण पाहिलं तर अक्षयनं एका बाजूनं किल्ला लढवण्याचं काम केलं, संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली. परंतु सागर अनुसे यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये थोडंसं वळण पाहायला मिळतंय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतरचा इशारा देखील या ठिकाणी होतोय. 71 धावांचं लक्ष गाठण्यासाठी पहिली धाव ही अवांतर स्वरूपात धावफलकावरती अंकित केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेशा जरूर झालाय. यानंतरची होणारी लढत अर्थातच एकीकडे जर आपण पाहिलं तर आदित्य प्रिया स्पोर्ट्स कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना मात्र आपण जंक्शन संघाला पाहणार आहोत. पुन्हा एकदा वेदांत जेलच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं होतं, चेंडूपर्यंत पोहोचला देखील, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला दान होतोय. तो तद्वार मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचला. धावा वरती आल्या त्या 1 गडी बाद 3 धावा. अजूनही येणारे 22 चेंडू 68 धावा. चेंडू आणि धावांमध्ये अंतर जरी जास्त असलं मध्ये 96 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 3 अर्धशतक आपण याच मैदानावरती आजच्या दिवसामध्ये 5 मॅचेसमध्ये 3 अर्धशतक. खरं तर या सामन्यामध्ये ही 1 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु सलामीवीर फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती रामामानवर मैदानाच्या आतमध्ये आले आणि तिथून चेंडूंचा सामना करत 47 धावा स्लोवर 1 पद्धतीचा हा चेंडू होता. थेट यष्ट्यांवरती आदळतोय. शरीराचा वेध आणि त्यानंतर मात्र फलंदाज होतोय प्लेड ऑन. दुसरा विकेट इथे गमावला जातोय. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान या संघाचा. एक विकेट गमावली गेली आहे.
खरं तर सुरुवात दमदार होणं अपेक्षित होतं, परंतु अपेक्षेप्रमाणे सुरुवात या ठिकाणी नाहीये. काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आणि त्यानंतर अक्षय बॅटिंग लाईनअपमध्ये अक्षयचं महत्व खूप आहे, परंतु नवीन बॅटर परेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परेश नाटेकर इन ॲट नंबर 4. मोठा फटका खेळण्याचा मानस होता, स्विंग अँड मिस अशा प्रकारचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खरं तर एका सिनियर खेळाडूंना मैदानावरती उभं राहणं अपेक्षित होतं. सागर अनुसे तो सिनियर खेळाडू होता, सचिन ठोंबरे शिवा तो सिनियर खेळाडू होता. युवा खेळाडूंचा भरणा सर्वाधिक आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतो. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, पंच आमच्या दिशेनं वहत आहेत. अवंतरचा इशारा जरूर होते, परंतु अवंतरच्या स्वरूपानं तुम्हाला हे लक्ष गाठता येणार नाहीये. लक्ष गाठायचं असेल तर एका बाजूने आक्रमक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठे फटके जर का फलंदाजाच्या बॅटमधून आले, या षटकाचा जर का विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 गडी बाद धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 5 धावा, 20 चेंडू आणि 66 धावांची गरज. याही वेळेला खांद्यांचा वापर केला होता, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीनं तो फटका एक्झिक्यूट या ठिकाणी केला गेलाय. डिस्टन्स मिळालं नसलं तरी सिंगल मात्र या ठिकाणी निश्चित धावफलकावरती येते आणि सुपर माऊली संघाला ठाऊक आहे सिंगलनं या ठिकाणी फारसा फरक पडणार नाहीये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. या षटकाला निरोप देण्याकरता खरं तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर जो गमावलेला आत्मविश्वास आहे पहिल्या 4-5 चेंडूंमध्ये, तो आत्मविश्वास पुन्हा मिळवला जाऊ शकतो. यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे, टिपला जातोय झेल, आणखीन एक सफलता. बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला. तर या ठिकाणी विजय बाद झालेत आणि नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये विक्रांत पाहायला मिळतात. 3 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर 5व्या क्रमांकावरती आपण विक्रांतला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु काय कमालीचं षटक हाताळलं. 1 षटक 0 निर्धाव, 5 धावा आणि 3 फलंदाज बाद. ही कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि गोलंदाजी मार्कवरती आता मात्र हरिदास पुजारी या गोलंदाजाला आपण पाहतोय. आणखीन एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, या संपूर्ण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये निर्धाव षटक फेकणारा एकमात्र गोलंदाज हरिदास पुजारी आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. खरं तर मेडन षटक फेकणं आणि तेही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. या दरम्यान जर का आपण पाहिलं तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून कळंबोली क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये आणि ज्यांचा आपण उल्लेख करत होतो फरीदभाई आमच्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत. खरं तर कळंबोली क्रिकेट आणि फरीदभाई हे जोडले गेलेलं नातं कधीही न विसरता येण्यासारखं आहे. आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये याच कळंबोली क्रिकेटला विशेष योगदान ज्यांच्या माध्यमातून राहिलं आणि कळंबोली क्रिकेटपासून दुरावल्यानंतर परदेशातूनही या मैदानावरच्या प्रत्येक सामन्यांना एन्जॉय करणारं एकमात्र असं व्यक्तिमत्व म्हणजे फरीदभाई आपल्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अजूनही येणारे 17 चेंडू आणि 62 धावांची गरज. एखाद्या रामा महानवरने ज्या पद्धतीनं इनिंग साकारली ना, त्या पद्धतीची इनिंग खेळणारा एखादा खेळाडू निश्चितच आपल्याला मैदानावरती पाहावा लागेल. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे विरुद्ध सुपर माऊली या 2 संघादरम्यानचं बॅटल. सुपर बॅटिंग आपण पहिल्या सत्रामध्ये रामदास मानवर या बॅटरच्या माध्यमातून पाहिली. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 47 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आज विक्रमांचा दिवस आहे. आज फलंदाजांचा बोलबाला या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतं. या वेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. चेंडू अडवला गेलाय, सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. एकेरी दुहेरी धावेनं तुम्हाला हे युद्ध जिंकता येणार नाही आहे. त्याकरता तुम्हाला आता दोनही बाजूने आक्रमक खेळ
मैदानाच्या आतमध्ये साकारणं गरजेचं आहे. सचिन ठोंबरेनं खरं तर जबाबदारीनिशी खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं अपेक्षित होतं. त्यानंतर सागर अनुसे चेंडूच्या मेरिटप्रमाणे बॅटिंग करणं नेहमीच संघासाठी फलदायी असतं, परंतु अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस सागर अनुसेनं दाखवला. शरीराचा वेध घेऊन चेंडू यष्ट्यांवर आदळला आणि त्यानंतर अक्षय ची कुठेतरी कमतरता या संघामध्ये जरूर जाणवली. विजय थोडासा दबावाखाली आपल्याला जरूर पाहायला मिळाला. म्हणजे हे 3 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडूमध्ये अंतर कमी, उंची जास्त आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. रोशन आणखीन एक सफलता. 4था फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. नवीन बॅटर डिकॉक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अगदी या डिकॉक या टोपण नावानं ओळखला जाणारा खेळाडू आहे. पदार्पणातच या खेळाडूंना तमाम क्रीडा रसिकांना भुरळ घालणारी खेळी या मैदानावरती साकारले होते आणि तेव्हापासून हे नाव चर्चेचा विषय ठरलं आणि आता डिकॉक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एकूण चेंडू झाले ते षटकातील 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. किमान एखाद मोठा फटका आत्मविश्वास जरूर देऊन जाईल. सामना थोडासा दुरावत चाललाय. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान जो 71 धावांचा पाठलाग करतोय. आघाडीचे 4 फलंदाज गमावले गेलेत. जवळपास निम्मा संघ या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतला आणि बाद होणारे सर्वच्या सर्व खेळाडू ज्यांच्या खांद्यांवरती खरं तर ही प्रमुख जबाबदारी होती, परंतु डिकॉकनं मात्र पहिला चेंडू फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. अमर चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी विक्रांतनं ज्या पद्धतीचा झेल टिपला होता तशाच प्रकारचा झेल टिपण्याची संधी अमरला होती, परंतु झेल सुटला. धावा देखील धावफलकावरती उभारल्या गेल्या 2 आणि 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 4 गडी बाद 13 धावा. 12 चेंडू अजूनही 51 धावांची गरज, 58 धावांची गरज, माफ करा. 12 चेंडू आणि 58 धावा हे विजयाचं समीकरण असणार आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये गमावले गेलेल्या विकेट्स, बेजबाबदारीपणे केलेली फलंदाजी, हे सर्व काही थोडंसं महागात ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान खरं तर एक चांगल्या दर्जाचा खेळ नेहमीच्या संघाचा आपण पाहिला आहे, परंतु सुपर माऊली संघाचा जर का आपण विचार केला ना तर सुपर माऊली संघानं अप्रतिम खेळ केलाय. आपल्या नावारूपाला साजेसा खेळ पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाला आणि खास करून रामदास महानवर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमीच या मैदानावरती राहिली आहे. इथे गोलंदाजीमध्ये होतोय बदल. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेला उजव्या अष्टी बाहेरचा चेंडू आहे. टायमिंग प्रॉपर आहे. फटका देखील सजवला जातोय. चेंडू जाईल. पंचांच्या इशाऱ्याची अद्यापही आपण वाट पाहूयात. पंच त्या ठिकाणी काय इशारा करतील. आणि प्रथम दर्शनी जर का आपण पाहिलं तर कदाचित हा चेंडू यस सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता इट्स अ बिग हिट. षटकार. धावांचं समीकरण आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. एका षटकामध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रमही आपण या मैदानावरती पाहिला. सगळ्या 4 चेंडू 4 षटकार लगावणारे बरेचसे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. त्यामुळे नेव्हर लूज अ होप. आत्मविश्वास हा तुम्हाला विजयाच्या दिशेनं निश्चितच घेऊन जाऊ शकतो. पहिल्या चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि जसजसे निर्धाव चेंडू येत आहेत गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावतोय आणि तितकंच मानसिक दडपण आता फलंदाजांवरही आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला आखोट टप्प्याचा चेंडू होता. क्रिसच्या खोलीचा वापर केलाय. फाईनच्या क्षेत्रामधून चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा पार येतोय या षटकातील दुसरा षटकार. चेंडू त्याला दाखवला जात आहे आसमान. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार.
पण खरं तर अशा प्रकारची फलंदाजी जर का सुरुवातीच्या षटकांमध्ये पाहायला मिळाली असती तर काहीसं वेगळं चित्र. परंतु अजूनही जर का इक्वेशन पाहिलं तर आमचे साथी स्कोरर मित्र योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देतील. येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 40 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्यप्राय असं काही नाहीये. ऋतुराज गायकवाडनं 6 चेंडूमध्ये 43 धावा उभारल्या होत्या. 4 विकेट्स आणि 5 डॉट बॉल. खरं तर हे डोकेदुखी ठरलंय. डिकॉक यावेळेला फाईटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा मानस होता. बॅटीचा इनर एज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायचा इशारा या ठिकाणी पंचांचा आलाय. शरीराचा भेद घेऊन जाणारा चेंडू. जसजसे एक एक चेंडू गोलंदाज हातात आहेत तसतसा सामना मात्र दुरावताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या सामन्यामध्ये नक्की काय चुका घडल्या त्याच्यावरती विचार विनिमय निश्चितच केला जाईल. जबाबदारी सिनियर खेळाडूंनी आपल्या खांद्यांवरती घेणं अपेक्षित आहे. विक्रांतचं विशेष कौतुक करावं लागेल. 3 षटकार त्यानं या इनिंगमध्ये साकारलेत आतापर्यंत आणि एक चांगला अनुभव विक्रांतलाही या सामन्याच्या माध्यमातून मिळतोय. यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि जोपर्यंत चेंडूवरती पकड निर्माण करेल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा संधी मिळते. एकेरी दुहेरी धावेनं जरी हा विजय साकारता येणार नसला, कारण आता सामना खूप दुरावला गेलाय. 4 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. परंतु एखादा चमत्कारच स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे संघाला या सामन्यामध्ये परत येण्याची संधी मिळवून देऊ शकतो. परंतु विक्रांत या खेळाडूंना प्रभावित केलंय. मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना विक्रांतच्या बॅटमधून येतोय या इनिंग मधला 4था षटकार जो संघाला घेऊन जातोय 40च्या घरात. एक समोरच्या दिशेनं या ठिकाणी चेंडू वळवला गेलाय. परंतु विक्रांतनं सांगितलंय की नाही, या चेंडूवरती सिंगल मला नको आहे. मोठ्या फटक्यानंच मी सामना या ठिकाणी जरी गमावला जाणार असला तरी देखील मोठ्या फटक्याने तो आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न असेल. आणखीन एक जोरकस प्रहार, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतायत. तद्वार मात्र 1 धाव या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती अंकित केली जाईल. सामन्यामधील शिल्लक औपचारिकता आता या ठिकाणी पूर्ण केली जाते. परंतु यानंतरचा होणारा बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे जंक्शन संघ असेल ज्यानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय अद्यापही त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. परंतु जसं या मैदानावरती जर का आपण पाहिलं तर एकमात्र संघ आपण असा पाहिला की जो नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतो आणि तोच निर्णय जंक्शन संघानं याही सामन्यामध्ये घेतलाय. तर सामन्यामध्ये औपचारिकता केली जाते. पूर्ण शेवटचा चेंडू फेकला जातोय निर्धाव आणि एका मोठ्या फरकानं हा सामना जिंकत असताना पहिला विजय प्रस्थापित करत संघ आपल्याला पाहायला मिळतोय सुपर माऊली.